छत्रपती संभाजी महाराजांना छावा का म्हणतात? नमस्कार मित्रांनो, आज आपण मराठ्यांच्या इतिहासातील एका अद्वितीय योद्धाबद्दल बोलणार आहोत, छत्रपती संभाजी महाराज. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की त्यांना छावा का म्हटले जाते? हा शब्द फक्त एक उपनाम नाही, तर त्यांच्या शौर्य, पराक्रम आणि निडर स्वभावाचा सन्मान आहे. तर चला जाणून घेऊया की छत्रपती संभाजी महाराजांना छावा का म्हणतात. छावा या शब्दाचा अर्थ आहे सिंहाचा बछडा, म्हणजेच एक साहसी, निडर आणि शक्तिशाली योद्धा. संभाजी महाराज लहानपणापासूनच पराक्रमी आणि कुशाग्र बुद्धीचे होते. त्यांनी आपलं शौर्य आणि निडर स्वभावाने स्वतःची ओळख निर्माण केली. त्यांच्या जीवनात आलेल्या संघर्षांना तोंड देताना त्यांनी कधी माघार घेतली नाही. यामुळेच लोक त्यांना छावा म्हणू लागली. संभाजी महाराजांचा जन्म 14 मे 1657 रोजी पुरंदर किल्ल्यावर झाला. ते छत्रपती शिवाजी महाराज आणि सईबाई यांचे पुत्र होते. वयाच्या दुसऱ्याच वर्षी त्यांच्या मातोश्रींचे निधन झाले. त्यांचे पालनपोषण राजमाता जिजाऊ यांनी केले. लहान वयातच त्यांनी संस्कृत, मराठी, हिंदी, फारसी, उर्दू आणि पोर्तुगीज या 6 भाषा आत्मसात केल्या. केवळ अभ्यासच नव्हे, तर त्यांनी घोडेस्वारी, तलवारबाजी आणि युद्धकलेतही प्रावीण्य मिळवले. अशी बुद्धिमत्ता आणि शौर्य पाहून लोक त्यांना छत्रपती शिवरायांचा खरा वारस मानू लागले. संभाजी महाराज केवळ विद्वान नव्हते, तर रणांगणातील खरे सिंह होते. 16व्या वर्षी त्यांनी पहिले युद्ध जिंकले. त्यांच्या नेतृत्वाखाली मराठा सैन्याने मुघल, इंग्रज आणि पोर्तुगीज यांना धूळ चारली. त्यांनी 120हून अधिक लढाया लढल्या आणि बहुतांश लढायांमध्ये विजय मिळवला. त्यांनी मुघल आणि पोर्तुगीज तटबंदी मोडीत काढली आणि मराठ्यांचे राज्य विस्तारित केले. युद्धभूमीवर त्यांचा वेग, पराक्रम आणि रणनीती शत्रूंना धडकी भरवत असे. त्यांची ही युद्धकला पाहून त्यांना छावा म्हटले गेले. संभाजी महाराजांनी आपल्या कारकिर्दीत सर्वात मोठा संघर्ष मुघल सम्राट औरंगजेबाविरुद्ध केला. औरंगजेबने भारतभर आपले राज्य प्रस्थापित करण्याचा संकल्प केला होता, पण त्याच्या मार्गात संभाजी महाराज सर्वात मोठे अडथळा ठरले. त्यांनी स्वराज्यासाठी आपल्या प्राणांची बाजी लावली. 1689 साली संगमेश्वर येथे त्यांना गुप्त कटातून पकडले गेले. औरंगजेबाने त्यांना धर्मांतर करण्याचा प्रस्ताव दिला, पण संभाजी महाराज कधी झुकले नाहीत. त्यांनी निर्भीडपणे उत्तर दिले, मरण स्वीकारेन, पण धर्म परिवर्तन करणार नाही. औरंगजेबाने त्यांना अनेक अमानुष यातना दिल्या. 40 दिवसांपर्यंत त्यांना भयंकर छळ सहन करावा लागला. त्यांचे डोळे काढण्याचा प्रयत्न केला, शरीरावर गरम सळ्या लावल्या, पण ते झुकले नाहीत. शेवटी 11 मार्च 1689 रोजी त्यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली. मात्र संभाजी महाराज मृत्यूच्या क्षणी अटळ राहिले. त्यांचा आत्मसन्मान आणि स्वराज्याबद्दलची निष्ठा अमर राहिली. त्यांच्या अशा पराक्रमामुळे त्यांना छावा म्हणणे योग्य ठरते. संभाजी महाराजांच्या जीवनातून आपल्याला 3 महत्त्वपूर्ण गोष्टी शिकता येतात: स्वाभिमान आणि निडरता. कोणत्याही परिस्थितीत सत्यासाठी उभे राहा. दुसरी गोष्ट म्हणजे शिक्षण आणि पराक्रमाचा समतोल. फक्त तलवारबाजी नव्हे, तर ज्ञान संपन्न होणेही तितकेच महत्त्वाचे आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे संघर्षातून कधीही मागे हटू नका. संकटे आली तरी आपल्या ध्येयावर विश्वास ठेवा. त्यांचा प्रत्येक संघर्ष आपल्याला प्रेरणा देणार आहे. छत्रपती संभाजी महाराज हे खरे छावा होते, कारण त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत स्वराज्यासाठी लढा दिला. आजही त्यांची गाथा शौर्य, त्याग आणि निष्ठेचे प्रतीक आहे. आपण या महान राजाला मनपूर्वक वंदना करूया. जय भवानी, जय शिवाजी, जय संभाजी महाराज. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. कमेंटमध्ये छावा संभाजी महाराज की जय लिहायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.